आपण पाहतात स्टार लक्ष मराठी न्यूज. वेद नवे युगाचा, कुठेही कधीही केव्हाही. दिनांक 4/12/2024 रोजी मालेगाव येथील नवीन बस स्थानक येथे कोणीतरी अज्ञात 4 चोरट्यांनी 2 मोटरसायकल वर येऊन फिर्यादी मोहम्मद इत्ताफ अन्सारी, राहणार सिसई, तालुका सिसई, जिल्हा गुमला, राज्य झारखंड यांच्या विश्वास संपादन करून फिर्यादीस रूम पाहून देतो असे सांगितले व फिर्यादीस त्यांचे मोटारसायकलींवर बसून MIDC परिसरात सायाने बुधा शिवारात घेऊन गेले व अंधारात फिर्यादीस तुम्ही ड्रग्ज विकता असे सांगून फिर्यादीचे खिशातील 38,000 रुपये रोख व मोबाईल फोन, 2 चार्जर आणि उपयुक्त सामान असलेली बॅग व मोबाईल फोन मधून ट्रान्सफर करून घेतलेले 22,000 असा एकूण 65,300 रुपये किमतीची रोख रकमेसह मोबाईल, चार्जर व कपडे असलेली बॅग असे फिर्यादीच्या ताब्यातून बळजबरीने हिसकावून घेऊन 2 मोटरसायकलवर पळून गेले होते. सदर बाबत मालेगाव तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती, मालेगाव ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील मालाव विरुद्ध नावघड गुन्ह्यांचा समांतर तपास करीत आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांची वरील गुन्ह्याचे समांतर तपासात आरोपींचे गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून गोपनीय माहिती घेतली असता यातील आरोपी हे मालेगाव शहरात असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मालेगाव शहरातील इस्लामिया कॉलनी परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेगार अदनान खान, मेहबूब खान वय 19 वर्ष, राहणार घर नंबर 19, इस्लामिया कॉलनी, मदिना नगर, मालेगाव व संशयित एक विधी संघर्षित बालक यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी अदनान खान, मेहबूब खान यास मालेगाव तालुका पोलीस ठाणेकडील वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून आरोपीच्या कब्जातून वरील गुन्ह्यात चोरीस गेलेला 30,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल, 5,000 रुपये रोख रक्कम व त्यांनी गुन्हा करताना वापरलेली 50,000 किमतीची मोटरसायकल असा एकूण 85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील आरोपी अदनान खान, मेहबूब खान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याबाबत पुढील तपास संस्था स्थानिक गुन्हा शाखाकडील पथक करीत आहे. त्याचे विरुद्ध यापूर्वी पवारवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, दत्ता कांभिरे, पोलीस अंमलदार गिरीश निकुंभ, शरद मोगल, सुभाष चोपडा, नरेंद्र कोळी, योगेश कोळी तसेच तांत्रिक विश्लेषण शाखाचे हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांचे पथकाने वरील गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे. वृत्त संकलन रफिक सय्यद.